नमस्कार, मी तायो ब्लेड कडून आलो होतो. सर आपलं नाव काय? चंद्रकांत बाबूराव देसाई. सर नाही आपल्या फर्मचं नाव काय? लक्ष्मी सेल्स अँड सर्व्हिसेस. तर सर आपलं गाव कुठलं? गाव आणि जिल्हा? पंढरपूर, जिल्हा सोलापूर. बर सर. बर सर, मग तायो ब्लेड बद्दल काय मत आहे तुमचं? म्हणजे कशी चालते ब्लेड आपली? टायो ब्लेड मी 5 वर्षापासून वापरतोय, 5-6 वर्षापासून. हा त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर साठी माझ्याकडे त्याची डिमांड जास्त आहे. हा कारण ते पॉवर टिलर ट्रॅक्टरला लोड देत नाही, डिझेल लावले चांगलं पडतं हा आणि झीज कमी आहे. हम्म. तुटत नाही, वाकत नाही, अशी एवढी त्याची क्वालिटी चांगली आहे. हा त्याच्यामुळे त्याची शेतकऱ्याकडून मला मागणी होत असते. बरोबर. त्या मागणीमुळे मी ते कायम स्टॉक माझ्याकडे असतो. हा त्यामध्ये पॉवर टिलरचा 302 एक हाय आयटम आहे, तो फार चालतो, फार सेल आहे. बरोबर. तर कुठल्याही कंपनीचा सेल कुणी अद्याप दिलेला नाही. बरोबर. पण तो टायरची फार 302 ची मागणी फार आहे. हम्म. म्हणजे रोटावेटर मध्ये पण चांगली डिमांड आहे त्या हा. ब्लेडला. आणि बाकीच्या ब्लेडच्या तुलनेत कसा चालतो सर आपला ब्लेड? बाकीच्या तुलनेमध्ये तो एक नंबरच आहे. क्वालिटी हेच नाही, बाकीच्या ब्लेडपेक्षा ह्याची क्वालिटी एक नंबर आहे. झिजत नाही, वाकत नाही आणि पेन देत नाही ब्लेड. कुठं नाटामधून तुटत नाही, शेवटपर्यंत बारीक होईपर्यंत चालतात. हम्म. त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट चांगला म्हणून मागणी आहे. समजा आता तुम्ही रोटावेटरची एल टाईपची ब्लेड दिली, हा. तर मग शेतकऱ्याला दिल्यानंतर शेतकरी स्वतः म्हणजे माउथ पब्लिसिटी करतो का? म्हणजे तुम्हाला सांगावं लागतं असं काही नाही? नाही मॅक्झिमम कस्टमर मागतच येतं नावानिशाने. हा आम्हाला म्हणजे एक समजा आज एक जण घेऊन गेला तर दुसरा 10 जणांना घेऊन येतो का असं? हो येतो. हा. 100%